हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं संघटनात्मक भूमिका घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. काल 2 तालुक्याच्या मिटिंग आम्ही त्या ठिकाणी घेतल्या आणि आज सेनगाव इथली मिटिंग आम्ही कार्यकर्त्यांच्या संदर्भात बोलतो आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका की सेनगाववाल्यांच्या बैठकीतून त्या ठिकाणी प्रामुख्याने समोर आली की ते काँग्रेस पक्षाच्या सोबत सेनगावचे सगळे आम्ही सेनगावमध्ये आज संघटनात्मक बांधणी करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. संपूर्ण जिल्ह्यात सेनगाव तालुका शहर असेल, परंतु सगळ्या जिल्ह्यामध्येच काँग्रेस पक्षाची नवीन पुनर्बांधणी त्या ठिकाणी आम्ही करत आहोत. त्यामुळे सगळ्या तालुक्यामध्ये जशी सेनगावला मिटिंग होतो तशी सगळ्या तालुक्यामध्ये या ठिकाणी आम्ही मिटिंग करत आहोत आणि भविष्यकाळामध्ये संघटनात्मक नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचं काम, चांगलं काम करणाऱ्यांना संधी देण्याचं काम आम्ही पक्ष त्या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे संघटनेच्या या बाबीमध्ये उद्याच्या संघटनात्मक बाबीमध्ये सगळ्यांना सामावून घेण्याची भूमिका सर्वसमावेशक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली. आम्ही पक्षवाढीसाठी यानंतर पूर्ण प्रयत्न करणार आहोत. ठिकाणी साहेबाच्या अध्यक्षतेखाली आमचे दळे साहेब हे निरीक्षक म्हणून हिंगोली जिल्ह्याला लाभले आहेत. अतिशय तळागाळातून काम करणारे नेतृत्व आम्हाला यावेळेस निरीक्षक म्हणून आलेत. त्यांच्यामुळं या आमच्या तालुक्यात जिल्ह्यात नवीन चैतन्य कार्यकर्ते तयार झालेले आहे. जे काही पक्ष सोडून कार्यकर्ते गेलेत, नेते गेलेत, परंतु कार्यकर्ते जनता सर्व काँग्रेसच्या पाठीमागे आहे. यानंतर या ठिकाणी तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, सर्व जनतेला टाईम देणारा, सर्वांचे कामं करणारा साहेब पाहून एक नेतृत्व या ठिकाणी देतील आणि त्यानंतर आमच्या हिंगोली जिल्ह्याची एक काँग्रेसची पुन्हा पहिल्यासारखी घडी तयार होईल अशी मी अपेक्षा करतो. हिंगोली जिल्हा निर्मितीपासून आजपर्यंत ज्या प्रकारे पूर्वी काँग्रेसमय होता, मधल्या काळात बिघडला गेला आणि परत काँग्रेसमय करण्याकरता काँग्रेस पक्षांनी आमचे अतिशय चळवळीचे काम करणारे नेतृत्व कल्याणजी दळे, रापणवाड साहेब, आमचे हाफिज साहेब यांना आम्हाला सर्वांना मार्गदर्शनाकरता व संघटित करण्याकरता दिलेला आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो कोणी अध्यक्ष होईल तो अतिशय वेळ देणारा व सशक्त असा मनुष्य देण्याचा आम्ही मिळून प्रयत्न करणार आहोत. आणि सर्वांनी शेनगाववासियांनी असं आवाहन केलं की ज्या कोणाला आपण केलं आम्ही त्याच्या पाठीशी राहू. आणि विनायकरावजीने सांगितल्याप्रमाणे नेते गेलेत, पण खरंच कार्यकर्ते व जनता ही काँग्रेससोबतच आहे. आजच्या मिटिंगहून सुद्धा लक्षात आलं की एका आवाजावर पूर्ण हॉल भरला गेला होता आणि लोकांच्या अंतर्मनातून मत आहे की काँग्रेसच अतिशय हा असा पक्ष आहे की सर्वसमावेशक, सर्व समाजाच्या लोकांना घेऊन चालणारा पक्ष आहे. आणि लोक म्हणतात की काँग्रेसनं काय केलं. अरे बाबा, काँग्रेसनं सुई नव्हती, सुईपासून तर प्रत्येक गोष्ट काँग्रेसने केली. फक्त काँग्रेसला एक गोष्ट जमली नाही की जे यांना टीव्ही माध्यमातून प्रदर्शित करायचं काम या पक्षानं केलं तसं काँग्रेसला जमलं नाही. फक्त कार्य करायचं काम काँग्रेसला जमलं, म्हणून काँग्रेस मागं पडली. आता आम्ही दोन्ही माध्यमातून आम्ही तयार आहोत, सुसज्ज आहोत आणि अतिशय जुनी काँग्रेस तयार करू एवढं मी आवाहन करतो सर्वांना. आणि सर्वांना शुभेच्छा देतो की असंच काँग्रेससोबत राहावं आणि धन्यवाद व्यक्त करतो.